कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. राहुरीतील उद्योजक शुभकीर्ती समूहाचे प्रमुख तथा माता वैष्णोदेवीचे निस्सिम भक्त सतीश काका तनपुरे यांनी राहुरी ते माता वैष्णोदेवी असा सुमारे 2200 किलोमीटरचा पदयात्रेचा संकल्प अवघ्या 75 दिवसात पूर्ण केला. या यशस्वी पदयात्रेनंतर रविवारी 5 जुलैला सायंकाळी राहुरी शहरात त्यांचं भव्य स्वागत केलं गेलं. यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक, हरिभक्तपरायण अर्जुन महाराज तनपुरे यांच्या हस्ते सतीश तनपुरे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गेला. पदयात्रेत सहभागी झालेले बाळासाहेब कुऱ्हाट, सुभाष चोपडे, गोरख कटारे आणि सुभाष भालसिंग या सहप्रवाशांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव केला गेलाय. यावेळी व्यासपीठावर सतीश तनपुरे यांचे वडील साहेबराव तनपुरे आणि आईची उपस्थिती होती. तर त्यांच्या आशीर्वादानंच ही पदयात्रा पूर्ण झाल्याची भावना सतीश तनपुरे यांनी व्यक्त केली. माताराईच्या कृपेने 75 दिवसाची यात्रा अतिशय निर्विघ्न पार पडली. मी आपल्या सर्वांना भगवतीच्या वतीने आपलं आयुष्य, उदंड आयुष्य, निरोगी आणि यशस्वीरित्या हो ही मी माताची प्रार्थना करतो. अशक्य अशी जगात कुठलीच गोष्ट नाही तर जी आपण शक्य करू शकतो. फक्त आपला दृढ विश्वास, जर त्या गोष्टीमध्ये कुठलंही काम आपण हातात घेतलं तर आपला स्वतःचा आत्मविश्वास जर दूर असेल तर अशक्य काम हे शक्य होण्यात कुठल्याही प्रकारची काही अडचण येणार नाही असं मला वाटतं. मग भगवतीचा हा 8 दिवसापूर्वीचा आलेला आदेश आणि स्वप्न साकारात जे गेल्या 5 वर्षापासूनचं मी बघत होतो त्या या 21व्या वर्षानिमित्त ते स्वप्न आज खरं पाहताना पूर्ण होताना आनंद होतोय. आणि मी माझ्या कुटुंबात हा देवी माते कृपेचा आशीर्वाद घेऊन परत अगदी सुखरूप पोहोचलेला. फक्त एवढंच एक सांगेन का आपण आपल्या आईवडिलाची मनोभावे सेवा करा, म्हणजे जेणेकरून भगवंतांनाही ते मान्य होईल आणि साक्षात भगवंत आपल्याला माता आईच्या आणि वडिलांच्या रूपात दिसल्याशिवाय आणि भेटल्याशिवाय राहणार नाही. आपण घरी बसून आपली आई वडिलांची सेवा करा, हाच माझा. लोकांचा माझ्या कुटुंबावरती असलेलं प्रेम, विश्वास आणि गेल्या 20 वर्षापासून अखंड या माताराणीची जी सेवा, माझं कुटुंब, माझी पत्नी, माझा मुलगा, मुलगी आणि आता ही माझ्या घरात नवीन सून म्हणून आली असे माझी मुलगी साक्षी, आमच्या सर्वांचा या नातेवाईकावरती, मित्र कंपनीवरती जो विश्वास त्यांनी आज या यात्रेच्या कार्यक्रमानिमित्त दाखवून दिला. मनात खरी श्रद्धा, भक्ती आणि दृढ निश्चय असेल तर कोणतंही ध्येय अशक्य राहत नाही. सतीश तनपुरे यांनी केलेली पदयात्रा ही भाविकांसाठी संयम, आत्मविश्वास आणि भक्तीचा प्रेरणादायी आदर्श आहे, असं हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी म्हटलं. एक अत्यंत चांगले आध्यात्मिक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे श्री सतीश काका तनपुरे पाटील, शुभकीर्ती परिवार असे ते प्रमुख आहेत. त्यांनी ही यात्रा जी केली ती आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी निर्धार केला आणि त्यामुळे परमेश्वराचे अनंत आशीर्वाद त्यांना या निमित्तानं मिळाले. साईबाबांचे आशीर्वाद, पांडुरंगाचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रातून ते निघाले आणि माता वैष्णोदेवीने त्यांची यात्रा पूर्ण व्हावी यासाठी त्यांना वेळोवेळी अनेक अडचणीतून बाहेर काढून ही यात्रा पूर्ण करून घेतली. त्याचे अनुभव त्यांनी स्वतः आपल्याला सांगितले आणि आपण सुद्धा ऐकताना खऱ्या अर्थानं सर्वांना जे काम करून ते ऐकत होतो आणि म्हणून मी त्यांना या निमित्तानं खूप धन्यवाद देतो. काकांनी ज्या भावनिकतेने ही यात्रा केली त्या भावनिकतेतून एकच आपल्याला एक पाहायला मिळेल की भगवंताने अजून काय द्यावं यासाठी नाही, या भगवंताने जे काही केले त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या आदरणीय काकांची ही यात्रा आहे.
काका नेहमीच प्रत्येक ठिकाणी आपली दानशूरता दाखवतात आणि त्यातल्या त्यात मगाशी दादांनी विचारलं की भोजन आहे का. काकांना सगळ्यात गोष्ट जास्त आवडते ती लोकांना जीव घालण्याची. ती भोजनाची व्यवस्था काका नेहमी अनेक ठिकाणी करतात आणि गेल्या 3 वर्षापासून महिपती महाराज संस्थांमध्ये सेवा करण्याचाही तुम्हाला प्राप्त होतोय. त्यावेळेस सगळ्यात जास्त योगदान जर कोणाचं असेल तर सतीश काकांचं आहे. आणि अशी असणारी दानशूर मंडळी जेव्हा रस्त्यावर उतरते आणि एका लेकराप्रमाणे आपल्या भगवतीकडे जातात, निश्चित काका ज्या दिवशी तुम्ही पहिलं पाऊल वैष्णोदेवीच्या दिशेने टाकलं त्या दिवशीच तुमची यात्रा पूर्ण झालेली आहे. कारण की श्री तुकोबाराय म्हणतात निश्चयाचे फळ तुका म्हणे त्याची फळ. आपली यात्रा मंगलमय झालेली आहे. सतीश तनपुरे यांच्या जिद्दीचं कौतुक माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं. अशी अकल्पनीय गोष्ट सतीश काकाच करू शकतात असे गौरवोद्गारही काढले. तर यावेळी त्यांनी राहुरीतील राजकीय घडामोडींवर मिश्किल शैलीत भाष्य करत उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटवली. तुम्ही वैष्णोदेवीच्या चरणी राहुरीच्या विकासासाठी प्रार्थना केली, तसं राहुरीचं नाव रोज बातम्यांमध्ये यायला लागलं आणि तुम्ही पोहोचले आणि इकडे आम्ही प्रवेश करून टाकला. तुमच्याच पदयात्रेचा परिणाम आहे की तनपुरेंनी पदयात्रा केल्यामुळं तनपुरे यांना संधी मिळाली असं म्हणायला हरकत नाही, असा उल्लेखही माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केला. खासदारकीला तुम्हाला एका बूथवर बसायला लागायचं आणि आमदारकीला दुसऱ्या बूथवर. मात्र आता कुठेही बसले तरी आम्ही सापडणार. तुमचं फार मोठं धर्मसंकट आम्ही दूर केलंय, असंही खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय. एक अतिशय अकल्पनीय गोष्ट माननीय सतीश तनपुरे आणि त्यांच्या मित्र परिवाराने करून दाखवली. जेव्हा मला कळलं आणि मी माझ्या वडिलांबरोबर होतो की हे आता पायी वैष्णोदेवीला जायला निघालेले आहेत, मला नेहमी वाटायचं की आता रस्त्या पुढे काही जाणार नाही. म्हणजे ज्या परमार्थाचं दर्शन करण्यासाठी लोक विमानाने जातात, रेल्वेने जातात, तिथं कोणीतरी पायी दर्शन करायला निघालं या गोष्टीची कल्पना सुद्धा कधी होत नव्हती. पण ती यात्रा पूर्ण करून अतिशय सुखरूप परत येण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पार पडलं आणि ही यात्रा त्यांनी केल्याबद्दल मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि हे तुम्हीच करू शकत नाही, हे दुसरं कोणाचं काम आहे नव्हतं. आणि पहा तुम्ही जाऊन नुसतं राहुरी सगळं सोपं करून टाकला. तुम्ही जोपर्यंत जात नव्हतं तोपर्यंत राहुरीला तणाव होता. आणि तुम्ही यात्रेला निघाले, तुम्ही परमेश्वर त्यांनी मनोकामना मागितली की राहुरी समृद्ध व्हावं, राहुरीचा विकास व्हावा, राहुरीचं नाव लौकिक अहिल्यानगरमध्ये नव्हे पण महाराष्ट्रामध्ये व्हावं. तुम्ही जशी यात्रा करत गेले तसं राहुरीचं नाव रोज बातम्यांमध्ये यायला लागलं आणि तुम्ही पोहोचले आणि काय प्रवेश करून टाकले. हे तुमच्या पदयात्रेचा परिणाम आहे की तनपुरेने पदयात्रा केल्यामुळे तनपुरेला संधी मिळाली असे बरं आहे आणि तुमच्या मनातलं पूर्ण झालं. तुमच्या मनातली दिवळ राहायची. तुम्ही नेहमी परमात्माला म्हणायचे की मी कसं करायचं, मला तनपुरे पण पाहिजे, विखे पाटील पण पाहिजे. हे तुमचं 10 वर्षापासून लढत चालू आणि तुम्हाला लोकसेवेला एका बूथवर बसावं लागेल आणि विधानसभेला दुसऱ्या बूथवर. आता तुम्ही कुठेही बसले तरी आम्ही सापडणार. हे पण तुमचं एक फार मोठं धर्मसंकटाने दूर केलं. अनेक राजकीय लोक यात्रा काढतात, निवडणूक झाली कपडले का मग यात्रा पण बंद होतात, तिकीट डबल. हे नगर जिल्ह्याने पाहिजे. काही लोकांनी मोठ्या यात्रा सुरू केली, आता आटोपले, पैसे संपले, यात्रा बंद. परमार्थ जेव्हा लावायचं त्याला लागतं. चाललो कोण आणि आमदार झाला कोण. आणि मी त्यांना चालता पडलो तिच्या काय सांगायचं. आता ते नशिबापेक्षा महाराज कोणी मोठं नाही. जिसका नंबर जब लगने का लगता है. झाला झोपा विमान घ्या, हेलिकॉप्टर घ्या, काय शेवटी परमेश्वराच्या मनात जे असतं ते होतं. पण तुम्ही तुझी तयारी नाही करायची नाही, आणखीच पडू
बिनविरोध झाल्यामुळे इतके लोक दुःखी झाले, काय सांगू तुम्हाला. पण ठीक आहे, आता त्या दुःखातून सावध आहे वैष्णोदेवी माता, त्यांना ताकद देऊ. बिनविरोध झाल्यावर मला इतक्याशिवाय घातल्या लोकांनी काय सांगू तुम्हाला. भरपूर लोकांनी कोणी फ्रीज बुक केलं, टीव्ही बुक केलं, कोणी बायकोला म्हटलं परदेशात घेऊन जातो, पण सगळं. कारण की आज राजकारणामध्ये, समाजामध्ये कटुता कमी झाली पाहिजे, शत्रुता कमी झाली पाहिजे, कुठेतरी विकासाचा विचार झाला पाहिजे, शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, जनतेचा विकास झाला पाहिजे. या माध्यमातून आम्ही सगळेच एकत्रित येण्याचा प्रयत्न करतोय. संघर्षाचा काळ होता, पण आज तो काळ राहिलेला नाही. आज समाजापुढे येणारे प्रश्न हे आमच्या लोकप्रतिनिधी आणि नेत्यांच्या संघर्षापेक्षा फार मोठे आहेत. आणि या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आम्ही सगळे एक आहोत. आणि या सगळ्या प्रयत्नांना आज हरिभक्तपरायण उद्धव महाराज झाले, तत्पुरे महाराज झाले, त्या सगळ्या महामानवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहील. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील अशाच प्रकारे आपण सर्वजण एक परिवाराने, एक दिलाने, एक संघ राहून या तालुक्याचा विकास करू. या कार्यक्रमाला राहुरी तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, बारामतीचे सुभाष फराटे देशमुख, शीतलकुमार फराटे देशमुख, संदीप फराटे देशमुख, शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विकास बानकर, किशोर बानकर, माजी नगरसेवक नितीन तनपुरे, कैलास तनपुरे, हर्षल तनपुरे, अक्षय तनपुरे, सूरज तनपुरे, रमेश नालकर, विकास तनपुरे, जितेंद्र तावरे, नगरसेवक सुन्याबापू जगधने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. सर्वांचे आभार शुभम सतीश तनपुरे यांनी मानले. आज या स्वागताच्या कार्यक्रमासाठी नगर जिल्ह्याचे माजी खासदार सुजयदादा यासाठी उपस्थित राहिले. त्याचबरोबर उद्धवजी महाराज, तनपुरे महाराज, सर्वच नातेवाईक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. सर्वांचे मनापासून आभार मानतो. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.